तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज शेवटचा दिवस आहे आमचा रत्नागिरी टूरचा, आपला कोकण दौऱ्याचा. तर आता मी सकाळी सुरुवात केली आहे. सकाळ तर नाही म्हणू शकत, दुपार झाली आहे. उठता आंघोळ करून रेडी होऊनपर्यंत तर आता मी नाश्ता करायला बसलो. आता वडापाव खाऊन आम्ही सुरुवात करतो आमच्या ट्रिपची. आणि दीपेशचा उपवास असल्याने तो साबुदाणा खिचडी खातोय. आधी जय विनायक टेम्पल करून आम्ही डायरेक्ट अपोजिट डायरेक्शनला आरेवारी बीच आणि प्राचीन कोकण वगैरे करणार आहे. सो लेट्स गो. आता उन्हातून आम्हाला सगळा प्रवास करायचा आहे. आम्ही सगळे तर तयार तर झालो आहोत. गंधार एकदम हँडसम दिसतोय. सो लेट्स गो. तर आता आम्ही जय विनायक टेम्पलला जाता आता आम्हाला सुंदर असा निसर्गाचा अनुभव घ्यायला मिळतोय. आता आम्ही थांबलोय तिवरी बंदरवरती आणि इकडचा नजारा पहा. तर आता मी निघतो पुढे, कारण आम्हाला जायचं आहे जय विनायक टेम्पलला आणि आम्ही निघालोच उशीर आहे. तर आम्हाला थोडी घाई करून सगळे स्पॉट आम्हाला कव्हर करायचे आहेत. तर आता 2-3 बीच करत आता आम्ही आलो आहे जय विनायक टेम्पलमध्ये. तर ह्या प्रवेशच बघा कसा आहे. मध्ये प्रवेश केल्यानंतर एवढं सुंदर वाटतं की मंदिरात अजून दर्शन केल्यानंतर अजून छान वाटेल. तर आता सगळ्यांनी तयारी केली आहे फोटो आणि व्हिडिओ घेण्यासाठी. हे बघा चालू झाले ते लोक. आता आम्ही ठरवलं की पहिलं दर्शन घेतो आणि नंतर सगळं व्हिडिओ वगैरे काढतो, जेणेकरून आमचा टाईम वाचेल आणि आम्ही पुढचे डेस्टिनेशन्स पण आमचे पटापट कव्हर करू. तर आता आम्ही जय विनायक मंदिरातून निघालो आहे. फार छान आणि सुंदर दर्शन झालं. आजूबाजूच्या आवारात पण छान ठिकाणं होती, बसण्यासाठी पण होतं आणि बरेचशी ठिकाणं होती तिथे आपण चांगले फोटो काढू शकतो. आणि तिकडेच आमचा जास्त वेळ गेला, जवळपास अर्धा पाऊण तास आमचा फोटो आणि व्हिडिओ काढण्यातच गेला. पण सुंदर आणि असं शांती भेटेल आपल्याला तशी ठिकाण होतं. आणि आता आम्ही मंदिरातून निघालो आहे आणि आता आम्ही चाललो आहे प्राचीन कोकणला. तर आता आम्ही अगोदर सरबत पिऊन आमचं प्राचीन कोकणचा दौरा चालू करतोय, कारण तिकडे आम्हाला जवळपास 1.5 ते 2 तास जाण्याचा अंदाज आहे. आतमध्ये तहांग लागेल, काय मिळेल नाही मिळेल, त्यापेक्षा इकडे पिऊन आतमध्ये जाऊ. पण एक नंबर कोकम सरबत आहे. आणि गावी आलो आणि कोकम सरबत वगैरे नाही प्यायलं तर मजा पण आहे. कोकम सरबत प्यायचं. मधुरनी मँगो प्यायला ना, पण मी रोज पितो पण मला असते. तर आता आम्ही आलो आहे प्राचीन कोकणमध्ये. तर इकडे जवळपास 20 ते 25 माणसं एकत्र जमल्यावर याचा जास्तीत जास्त 10 मिनटं थांबल्यावरती आपलं टूर गाईड असतो. टूर गाईड फ्रीमध्ये असतो, तर तो आपल्याला पूर्ण प्राचीन कोकणचं दर्शन घडवतो. तर एका माणसाची तिकीट 50 रुपये आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओग्राफी किंवा फोटोग्राफी करायची असेल तर प्रत्येकी 50 रुपये असं तुम्हाला चार्ज भरावा लागतो. आणि असा आपल्याला ID कार्ड मिळतो जो फोटो आणि व्हिडिओ काढतो. तर पुढच्या वेळी येताना लक्षात ठेवा आणि त्या हिशोबानेच नियोजन करून या. तर आपले सगळे मंडळी इकडे बसलेत आणि इकडे कोकणबद्दल माहिती देतात, म्हणजे जुनं कोकण कसं होतं, त्याचं नाव कसं पडलं आणि काय इतिहास आहे. तेच आता आपण पुढे पण आता पाहणार आहोत. तेच आता बघूया. चला. प्राचीन कोकणमध्ये स्वागत करते. कोकण टुरिझम डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे आणि या ठिकाणी आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन आम्ही ते काम करत आहोत. इकडे आहे वर्तमान काळ आणि पलीकडे आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. इथून पुढे पाहणार आहात 500 वर्षापूर्वी कोकणी माणसं कशी राहत होती, त्यांची समाजरचना, ग्रामरचना, खाद्य संस्कृती आणि परंपरा कशा होत्या. गुहेतून येताना थोडंसं वाकून हे आहेत भगवान परशुराम. आपल्या पुराणामध्ये उल्लेख आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली सर्व पृथ्वी त्यांनी दान केली. दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. त्यांनी त्याशी युद्ध केले आणि त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली. या कोकण प्रदेशालाच परशुराम भूमी असे म्हणतात. कोकणामध्ये लाल रंगाचा जांभा नावाचा दगड मिळतो.
जांभ्या दगडाचा हा जो पक्का रोड बांधलेला आहे त्याला पाकाडी असे म्हणतात. पूर्वी सामान्यपणे अशा पाकाड्या ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधल्या जात असत. याच पाकाडीने आपण प्राचीन कोकणमधील ग्रामदेवतेकडे जाणार आहोत. आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य मध्ये जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवाकडे जातात आणि देवाचं दर्शन घेतात. कोकणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचं दर्शन घेतात. पण ज्यावेळेला आपल्याला शिमग्याचा सण येतो तेव्हा हा देव या पालखीमध्ये बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो. म्हणजेच कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतक्या जवळचं आहे की आमचं एकमेकांकडे जाणे येणे असते. आज वय प्राचीन कोकण बघायला लांब लांब पर्यटक आलेले आहेत. आपली सगळी पोरा टोरा बाया माणसं म्हातारे कोतारे सगळे तुझ्या पायाशी दर्शन घ्यायला आलेले आहेत. तर कोणाची ढोकळा कोपरा दुखत असती, कोणाला डायबिटीस झालेला असेल, कोणाची बायपास झालेली असेल, तर आता मी काय तुला सगळं खरंकी धरायचं नाही. पण ही काय नित्य बाबा इडा पिढा असेल, वाकडा तिकडा असेल तर सगळं दूर करतो महाराजा. हिचा वापर मासे पकडण्यासाठी केला जातो. खाली वेलेने बांधून ती पाण्यात ठेवली जाते. हिची अंतर्गत रचना अशी आहे की एकदा आत गेलेला मासा बाहेर पडत नाही. ही शेणाने सारवलेली टोपली आहे. तिला कणगी असे म्हणतात. धान्य साठवण्यासाठी तिचा उपयोग केला जातो. कोकणी शेतकरी भात, नाचणी, हरी, वरी यांसारखे धान्य पिकवीत असे. त्या कणगीत ठेवून त्यावर चिरफळाची फळे पसरवून त्यावर झाकण लावून तिला शेणामध्ये लिंपून घेत असे. वर्षापूर्वीचा इतिहास दाखवून या बंदरांमधूनच भारतीय व्यापाऱ्यांनी जगाशी व्यापार केला. यातून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू, तलम, कापड, हस्तिदंती वस्तू, शंख, शिंपले इत्यादी वस्तूंची निर्यात वाणी करत असे. त्या बदल्यात संपूर्ण जगातून भारतात सोनं येत असे. म्हणजेच भारताने सुवर्णयुग अनुभवले त्याचे प्रवेशद्वार कोकणची बंदरे होती. खुज्जा उंचवट्यावर बसले त्याला ओटी असे म्हणतात. गावातील मान्यवर लोक ओटीवर बसत. समोर आहे ती पडवी. सर्वसामान्यांनी पडवीला बसायची. खोतांच्या उजव्या बाजूला देवघर, डाव्या बाजूला स्वयंपाकघर. खोतांच्या मागे माझघर म्हणजेच पूर्वीची बेडरूम. घराचे छप्पर पहा. वरती छोटे छप्पर, मध्ये गॅप, त्याखाली मोठे छप्पर. कोकणामध्ये उष्णता फार मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे ती उष्ण हवा त्या गॅपमधून बाहेर पडते आणि थंड हवा ती जागा घेते. त्यामुळे घरातील वातावरण थंड राहते. मित्रांनो, आता आमचं प्राचीन कोकण फिरून झालं आहे. तर बरेचशी गोष्ट आम्हाला पाहायला मिळाली. म्हणजे आधी अगोदर कसं होतं आणि आता कसा चेंज झालं हे आम्हाला कळालं. म्हणजे मग कदाचित मी प्राचीन कोकणचा वेगळा ब्लॉग बनवला असेल तर त्याची लिंक मी इकडे वरती देईन. नाही तर ह्याच ब्लॉगमध्ये असेल तर जास्त तुम्हाला एक्सपोजर नाही देणार की टोटली प्राचीन कोकणमध्ये काय काय होतं. पण काय जे पण होतं, जे सगळं होतं ते चांगलं होतं. तर प्राचीन कोकण फिरून चाललं आहे. तर आम्ही चाललो आहे मिऱ्या बीचवरती. आता मिऱ्या बीचवरती मस्त फोटो येतात असं आम्ही बऱ्याचशा रील आणि व्हिडिओजमध्ये बघितलं आहे. फोटोमध्ये तसंच आम्ही पण रिक्रिएट फोटोज आणि व्हिडिओज काढायला चाललो आहे. कारण आता इंस्टा स्टोरी, इंस्टाग्राम सगळं आपल्याला करायला लागतं. आपण काय इन्फ्लुएन्सर मंडळी आहे तर आपल्याला सगळं दाखवायला लागतं. तर तेच काम आपलं आहे. आता आम्ही चाललो मिऱ्या बीचला. आता नुकतंच आमचं प्राचीन कोकणमध्ये फिरून झालं. लगेच कपडे चेंज केलं हॉटेलला जाऊन आणि आता आम्ही चाललो आहे मिऱ्या बीचवरती. लगेच सनसेट होतोय म्हणून त्याच्या अगोदर आम्हाला फोटोज आणि व्हिडिओज काढायचे त्या बीचवरती. त्याचं तिकडे का आणि कशाला चाललो आहे ते तुम्हाला नंतर तिकडे गेल्यावर सांगतो. पण आता आम्ही मस्त असं रस्त्यावर राईड करत चाललो आहे आणि फुल धमाल. हे बघा, काहीच ट्रॅफिक नाही आणि काय नाही. असं प्लेन सरळ रस्ता आहे आणि फुल असं एकदम एक नंबर व्ह्यू आहे. आपले सगळे मंडळी सगळे एक नंबर चालू आहे. आपला सगळा प्रोग्राम जसं प्लॅन आहे तसं चालू आहे. तसं आत्तापर्यंत तरी. तर बघूया किती कसं काय होतं ते. तर मित्रांनो, आता आम्ही मिऱ्या बंदरला चाललो आहे. जिथे ती बोट आहे तिकडे. पण आम्ही गुगल लोकेशन टाकलं तर ते आम्हाला पुढे नेत होतं. पण ते प्रॉपर बोटच्या इकडे नेत नव्हतं. इकडे प्रॉपर तिकडे बोटच्या इकडे नेत नव्हतं. ते आम्हाला पुढे नेत होतं. म्हणून तुम्ही जर आलात तर लोकल लोकांना विचारा की बोटजवळ कसं जायचं आणि त्या हिशोबाने या. आता आम्ही चाललो आहे तिकडे. मी दीपेशला पुढे पाठवलं आहे. आता आम्ही तिकडे चाललो आहे. तर आता मी मिऱ्या बंदरावर आलो आहे. ती बोट आहे तिकडे आम्ही मगाशी फोटो काढले. ब्लॉग करायचा विसरलो पण फोटो काढले. आता इकडे काळोख झाला आहे, सनसेट होत आलं आहे. तर इकडे दगडांवर आलो आहे. पण दगडं पण स्लिपरी आहेत एकदम. हे दगडं स्लिपरी आहेत आरामात. तर फोटो काढून घेतले कारण सनसेट होत होता.
आणि काळोख होत होता. तर म्हटलं की फोटो काढून घेऊ आणि म्हणूनच व्लॉग नाही केला. तर आता मी झालं माझा फोटो वगैरे काढून झाला आहे. तर ह्या ब्लॉगमध्ये काय येईल काय नाही ते सांगू नाही शकत. तर प्लीज जरा ॲडजस्ट करा, कारण आम्ही फिरतो आहे, एन्जॉय करतो आहे, त्यामध्ये ब्लॉग करायला वेळ मिळतो आहे नाही मिळत आहे. सो प्लीज हे करा. तर मित्रांनो आता आम्ही आलो मॅजिक गार्डनमध्ये. तर पूर्ण दिवस आम्ही प्रवास करून आता दमलो होतो. तर आता आम्ही आलो मॅजिक गार्डनमध्ये आणि एवढं फिरून 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 आता आम्ही दमलोय. आता एन्जॉय करायसाठी आम्ही इकडे आलो. ओ बेटे मौज कर दी. हे मला वाटलं ते हेराफेरी सारखं असेल. आता हे आहे इन्फिनिटी मॉल. म्हणून याला इन्फिनिटी हॉल बोलतात. आता आम्ही इन्फिनिटी हॉल आणि मिरर मेज मध्ये जाऊन आलोय. नाव वी आर गोइंग टुवर्ड्स कुठे माहिती नाही पण आम्ही चालू. भाई साहेब इकडे हो फोटो काढ. फोटो काढ ना. इथे दीपेशला ही पोरगी आवडली आहे पण ही अपंग आहे, हिला हातच नाही आहेत. अपंग आहे ती आहे, तिला हातच नाही आहेत भाई. मी कसा दिलदार माणूस आहे, आपण सगळं बघत नाही. हे आईच्या गावात खरंच फिरताय. हे भाई भाई हे आभा भाई हे मला हे उलटी आम्ही आता आम्ही जाऊन आलो. आता बाकीचे जे लोक गेले ते पण वेडे झालेत. आता तुम्ही बघितलं ना गोल असं वाटतं की ते फिरतंय पण ते फिरत नाही. पण काय माहिती ते काय आहे. आता वॉल्टेक्स सुबह से कुछ खाया नहीं, बहुत खाया साहब. बोलो लड्डू खाऊंगा, लड्डू खाऊंगा. खा जाओ साहब, रुको खाना नहीं. बोलो पप्पू साहब मैची शर्ट में साहब लाइए लाइए साहब. रंग ध्यान में रखिए, ये छड़ी कर्नाटक का है साहब, मैसूर का है. 1 2 2 3 4 1 2 3 कन्नड़ में बोला साहब. ये गुजरात का कपड़ा है, सूरत का. 1 2 3 4 कन्नड़ा गुजराती में साहब. 1 2 3 4 बोला, लड्डू बैग में रख दिया साहब. सर ध्यान दो तब ऐसे रुको अमिताभ बच्चन के जैसा ऐसे. लेकिन सर पब्लिक बोलता है यहाँ से भी खाते, जादूगर यहाँ से भी चालाकी करते. लड्डू आ गया. आप बच्चे की तरफ देखो, आ करो, आ बच्चे को देखो, आ करो, आ. बच्चा भी आ करता है, खाने दो बेटा, खाने. आ करो सर, आ. मुंह बंद करो, पेट में लड्डू का साहब हाथ लगाओ. लड्डू है लेकिन दिकरा साहब लड्डू है. खबर का हंसी मजाक चाहिए ना साहब. अरे ताई ये तो पब्लिक डरता है साहब मैजिक देखने. ये फोटो को डरता फिर मेरे को डरता. क्या मैजिक बताएगा साहब. 1 2 3 बोलेगा हाँ. बोलो कैसे बोलेंगे भाऊ. हाँ जोर से आपका जाएगा. 1 2 3 बोलो हाँ. हाँ देखो आ गया. ताली बजाओ, लड्डू आ गया. थैंक यू सर, थैंक यू. एक नंबर शो होता आपला मॅजिक शो. कसं वाटलं. एकदम खूप भारी मॅजिक. एक नंबर. आमचे 2 मेंबर घेतले होते त्यांना पण त्यांनी जालमध्ये फसवला त्यांच्या. एक नंबर सर, एक नंबर. थैंक यू सर. लेट्स गो. आता आम्ही आलोय 3D शो होता तो काय आम्हाला एवढा आवडला नाही पण ठीक आहे आम्ही तिकीटमध्ये आलं म्हणून केलं. आणि आता आम्ही आलोय गेमिंग झोनमध्ये.